पाय दुखत असल्यामुळे रुग्णालयात गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाचं गुप्तांगाचं ऑपरेशन केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घडला आहे। मुलगा पाय दुखत असल्यामुळे त्याचे पालक रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांनी त्याच्या पायावर उपचार करण्याऐवजी त्याचं गुप्तांगाचंही ऑपरेशन केलं। काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 14 वर्षाच्या प्रीतम सुरेश पागे या मुलाच्या तळपायाला जखम झाली होती, त्यामुळे प्रीतमचे आई वडील त्याला उपचारासाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले होते। त्यानंतर प्रीतमच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला। सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या पायाचं ऑपरेशन करायला लागेल असं सांगितल्याचं प्रीतमचे पालक म्हणाले। डॉक्टरांनी सांगितल्यानंतर प्रीतमच्या पायाच्या ऑपरेशनची तयारी करण्यात आली। प्रीतमचे ऑपरेशन करण्याअगोदर 2 लहान मुलांच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर प्रीतमला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि त्याच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया केली गेली। ऑपरेशन झाल्यानंतर त्याला बाहेरच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं। मुलगा बाहेर आल्यानंतर आईने त्याच्याकडे बघितलं असता त्याचा पायाचं ऑपरेशन नसून गुप्तांगाचं ऑपरेशन केल्याचं तिच्या लक्षात आलं। त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसताना त्याच्या लघवीच्या जागेचं ऑपरेशन का केलं असं विचारत प्रीतमच्या आईने हॉस्पिटलमध्ये आरडाओरड केली। डॉक्टरांचा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आणि जखम झालेल्या डाव्या तळपायाचं ऑपरेशन करण्यात आलं। डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवत माझ्या मुलाचं चुकीचं ऑपरेशन करण्यात आलं असं त्याच्या आईचं म्हणणं आहे। जोपर्यंत त्याची पुढील जबाबदारी डॉक्टर घेत नाही तोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेणार नाही आणि मुलाला घरी घेऊन जाणार नाही असा इशारा मुलाच्या आईवडिलांनी दिला आहे।